महाराष्ट्रात जसा सर्वात उंच शिखराचा मान कळसुबाईचा आहे, तसाच गडकिल्ल्यांमध्ये सर्वात उंचीचा मान साल्हेर किल्ल्याला आहे। तर मित्रांनो, साल्हेर किल्ल्याच्या बाजूला जो सलोटा किल्ला आहे त्याच्यावर आपण पूर्ण भटकंती केली, पण आपल्याला पिण्यायोग्य पाणी कुठेच भेटलं नाही। पण आता आपण निघालोय साल्हेर किल्ल्याच्या दिशेने, ह्याच आशेने की आपल्याला पाणी भेटेल। हा एक्सपिरियन्स मित्रांनो लक्षात असणार, असं एकदम माइंड मध्ये राहिला हमेशासाठी आमच्या। खूप दम लागले म्हणून नीट बोलता सुद्धा येत नाहीये। पाणी पाणी संपले आपलं पाणी, पाण्याचे झालेत वांदे मित्रांनो, वांदे। तर मित्रांनो मस्त 10 मिनिटं रेस्ट केला, आता 3 वाजून 10 मिनिटं झालेत आणि आम्ही पुन्हा आमच्या प्रवासाला सुरुवात करतोय। आपली पूर्ण टीम आता जस्ट फुल पॅकिंग वगैरे केली, थोडं संत्रे खाल्लेलं आम लोकांनी इथे बसून, मग ते बॅग ओपन करावं लागली। आता बॅग वगैरे पॅक करून आपण पुढे निघालोय, आपली पूर्ण टीम पुढे चालले। आपलं टार्गेट आहे की आता जिथून जसं सलोटासाठी तिथून जायचं होतं त्या साईडला, आणि साल्हेरसाठी इथून असं ह्या साईडला यायचं होतं। तर इथून 2 तासात आपल्याला वरती टॉपपर्यंत पोहोचण्याचा आपला प्रयत्न आहे, की जेणेकरून आपल्याला मस्त असं एकदम सनसेट एन्जॉय करता येईल आणि टेंट वगैरे एकदम चांगली प्लेस बघून टेंट अरेंज करता येतील आपल्याला। तर बघूयात मित्रांनो, आता टाइम वेस्ट नाही करायचा आपल्याला, एकदम सटासट निघायचं आहे आणि फटाफट वरती पाहायचं आहे साल्हेर किल्ल्याकडे। आता मोठा प्रश्न म्हणजे असा आहे की आमचं पाणी संपत आलंय। प्रत्येकाने 3-3 लिटर पाणी आणलेलं, पण उन्हाच्या चटक्यांमुळे मध्ये मध्ये जिथे थकत होता आम्ही पाणी प्यायचो, तर पाणी आमचं संपत आलं। ऑलमोस्ट एखाद दुसरी बॉटल आमच्याकडे राहिली असेल आणि 1 बॉटल आम्ही वरनं भरून आणलं। आता तेवढंच पाणी लास्ट राहिलं आहे। वरती पाणी भेटलं तर बेस्ट आहे, नाहीतर सांगता येत नाही। तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, पाणी आपल्याला भेटेल? कमेंटद्वारे कळवा की आज आपण जेवण बनवू शकतो ह्या किल्ल्यावरती की नाही। चला जात राहूयात, टीम पूर्ण चालले। दम लागतो थोडंसं, कारण की आता चढण लागलं असं। मस्त असं घाम सुटलाय, पाणी वाहतंय अक्षरशः अंगात, पण पाणी कमी आहे आपल्याकडे, तर पाणी वाचून वाचून पियायचं आपल्याला फुल। मस्त मजा येते। हा एक्सपिरियन्स मित्रांनो लक्षात असणार, असं एकदम माइंडमध्ये राहिला हमेशासाठी आमच्या। असा एक्सपिरियन्स आहे हवाला। अशाच एक्सपिरियन्ससाठी मित्रांनो ॲडव्हेंचरस आणि असं निघत जायचं, एकदम स्वतःसाठी जगायचं थोडंसं, आणि आय होप की तुम्ही जगताय स्वतःसाठी। जाऊयात पुढे फटाफट। मस्त असे कादलात कोरलेल्या शिड्या लागल्यात बाजूने आणि दम लागला आम्हाला खूप। बॅग हेवी आता झाल्यात, पाय पण सपोर्ट नाही करत आहेत, दम लागलाय, फुल दम लागलाय मित्रांनो। आणि इथून आता एका टॉपपर्यंत आल्यासारखं वाटतंय। हवा पण मस्त आहे, थोडी थोडी हवा आहे, मध्येच येते मध्येच जाते। आज हवा पाहिजे होती, मजा आली असते अजून। जात राहूयात, खूप दम लागले म्हणून नीट बोलता सुद्धा येत नाहीये। हा फर्स्ट दरवाजा लागला ह्या साईडने जातानाचा। इथे बसायला आहे आणि समोर सलोटा फोर्ट। मस्त दरवाजातून आलो, 3:30 वाजलेत। 3:10ला चालू केलेलं आपण जिथं बसलेलो तिथून, 20 मिनटं लागले इथपर्यंत यायला। आणि माझ्या मागे ह्या शिड्या चालू झाल्यात अशा मस्त एकदम। त्या टॉपवरनं ज्या शिड्या दिसत होत्या त्या शिड्या द्या। आता फटाफट वरती जाऊयात आणि साल्हेर एक्सप्लोअर करूयात मित्रांनो। पाणी संपले आपलं पाणी, चला जाऊयात। मस्त या शिड्या आहेत, शिड्या क्रॉस करून जायचं आहे आता आपल्याला। एका साईडला पूर्ण दरीच आहे दोन्ही साईडनी, जसं जसं वरती जात जाऊ आपण। आणि वरती डोक्याच्या वर ऊन आहे। या साईडने जायचं आहे वरती। माझ्या ह्या साईडला पूर्ण खाली दरीच आहे एकदम अशी, जाऊयात।
मस्त हा शिड्यांचा पॅच करत वरती आलो आहे आणि किल्ल्याचा दुसरा दरवाजा मित्रांनो इथे. आता हा करून आतमध्ये जायचं आहे वरती. आणि थोडंसं आतमध्ये एंट्री केल्यावरती इथे छोटीशी गुफा टाईप आहे, इथे बसण्यासाठी केलेलं वाटतं त्या टायमाला. आणि खूप सारे दगडं पडलेत. पुढे जाऊयात, बघूयात. आता हा तिसरा दरवाजा लागला आपल्याला. सलोटापासून येता येता तिसरा दरवाजा आहे मस्तमध्ये. आणि पुढे मला गुफा दिसत आहेत मस्त एकदम. असं पूर्ण कातल कोरून मित्रांनो बनवलंय हे गुफा. इथे तिकडे पण गुफा आहे अशी, भारी वाटते. बघूयात. अच्छा, इथे पण आतमध्ये बसायला लपायला वगैरे केलं आहे. इथे अशा गुफा आहेत ह्या सर्व. बघा पूर्ण असं लास्टपर्यंत राहता. आपल्याला तर कॉर्नरपर्यंत चालत जायचं असं एकदम मस्त. हा चौथा दरवाजा आहे जिथून आता मी एंटर करते आतमध्ये. इथून वरती आलोय. अजून एक वरती पीक आहे एकदम टॉपचा. आपले मित्र तिथं वरती आहेत, ते गाईड करतात थोडं कसं कसं जायचं आहे. आणि मित्र सूर्यदेव एकदम परत आले. मस्त सावली होती थोड्या वेळापूर्वी. अरे गुफा कुठे? आता सूर्यदेव एकदम कडक कडक एकदम मागे समोर. तर जाऊयात पहिले इथून जाऊयात, बघूयात वरती टॉपला. हा खूप मोठा आहे किल्ला. हा फिरायला खूप टाइम लागेल आपल्याला. वरती जात जात बघूयात किती फिरायला भेटतंय. नाही तर जर लेट झालं तर आपण टेंट लावून सेटअप करून थोडं सनसेट एन्जॉय करूयात आणि बाकीचं उद्या एक्सप्लोअर करूयात. मित्रांनो सालोटा फोर्ट बघा आता एवढंच दिसतो इथून ह्या किल्ल्यावरनं. आणि आता असंच सेम चढत चढत पूर्ण वरती टॉपपर्यंत जायचं आता आपल्याला. तर आता नॉनस्टॉप वरती जातो मित्रांनो. वरती काय असेल तर सांगतो. आपले काही मित्र वरती गेले टॉपला आणि त्यांनी वरनं एक टाकी बघितली पाण्याची. तर आपण त्या टाकीकडे जायला बघतोय आता. तर आपण जिथं आलो आहेत तिथून वापस ते खाली जायला सांगतात आणि खालनं जायला सांगतात. जाऊन बघूयात पहिला त्या साईडनी. तर मित्रांनो ती जी टाकी दिसली तिकडे मी एकटा जातोय. जगदीश पाय थोडेसे दुखतात आता, तो थकलाय भरपूर पाणी नसल्या कारणाने. तर त्याला मी बसवलंय तिकडे आणि मी टाकीकडे एकटाच चालले बघायला टाकी आहे का. तर तिकडे पाणी भेटलं तर टाकीत पाणी बॉटल्स भरून घेईन मी फटाफट. आणि मग पुढे वापस मी रिटर्न जाईल आणि वरती टॉपला जायला प्रयत्न करेन. बिकॉज आता 4:20 झालेत. 5च्या अगोदर आम्हाला वरती टॉपला पोचायचं आहे. तर म्हणून मी एकटाच जगदीशला बोललो मी एकटाच जाते करून, तू येऊ नको करून. तर जाऊयात मित्रांनो बघत. पाण्याचे झालेत वांदे मित्रांनो, वांदे. म्हणून नेक्स्ट टाइम येताना पाणी जास्त घेऊन या. 5-5 लिटर मिनिमम पाणी ठेवा सोबत. नाहीतर सलोटाला गेलात तर तिकडेच पाणी भरून घ्या. सजेशन आहे माझं. वरनं मित्र गाईड करतात तिथून मला कुठे पाण्याची टाकी. ते स्ट्रेट बोलतात तिकडे जायला. अजून किती स्ट्रेट आहे काय माहीत नाही. खूप स्ट्रेट आहे आय थिंक, मला असं वाटतंय. जात राहतो एकदम फास्टमध्ये धावत धावत. बघतो पाण्याची टाकी कुठे आहे. अजून लांब आहे वाटतं. मोठा विस्तार आहे या किल्ल्याचा एकदम. आणि हे जे झाडं छोटे छोटे आहेत त्यांच्यामुळे फास्टमध्ये चालता येत नाही. कुठे अभेदा किती लांब आहे? जाऊयात अजून. स्ट्रेट आहेत ते लोक बोलत आहेत. मी एक बॅगमध्ये 5-6 बॉटल घेऊन आलोय. जर पाणी भेटलं, एकदा पाणी भेटलं तर मग रात्री जाऊ येईल. टॉर्च वगैरे घेऊन येऊयात वापस. जर पाणी लागलंच तर आपण गुफा शोधतोय स्टे करण्यासाठी. गुफेत स्टे करणार आहेत. आणि इथं किल्ल्याचे काही अवशेष आहेत तिथं भरपूर सारे असे, जे मला समोर दिसतात. दाखवतो तुम्हाला पण मित्रांनो. असे काही अवशेष आहेत किल्ल्याचे. आणि ते अजून सरळच करतायत. समोरून जात राहूयात. मस्त सनसेट पण होत आलाय. फायनली पाण्याचे टाके भेटले मित्रांनो.
इथलंच तर खदूल पाणी वाटतंय, पिण्यायोग्य नाही वाटतं हे वाले. ह्या टाकीमधलं तिकडचं पाणी पिण्यायोग्य असेल ते बघतो आणि ते भरून घेतो. आता ऑप्शन नाही आपल्याकडे. तिथे पण गुफा वगैरे आहेत आतमध्ये, जाऊयात. आधी एक टाका लागला असेल ना तुम्हाला तिकडे, पण ते पण एवढं स्वच्छ नाही. त्यातलं तर ते स्वच्छ आहे, ह्याच्यापेक्षा जास्त आहे. अच्छा, मग तिकडे थोडं समोर जायला लागेल, तुम्हाला एक मिळेल. चांगलं होतं ते चांगलं आहे ह्याच्यापेक्षा, हे नका घेऊ. किती डिस्टन्स असेल ते? फार नाहीये, थोडंसंच आहे. म्हणजे वरती चढून मग त्या साईडला उतरायचं? नाही, सरळ सरळ खालीनच. हो, ते चांगलं आहे जास्तीत. म्हणजे एवढं तुम्ही हे पिण्यापेक्षा. अगं पण ते स्वच्छ आहे. तर मित्रांनो, त्यातलं पाणी एकदम खदूल आहे, सो ते पाणी नाही घेतलं मी भरून. 2 गर्ल्स भेटलेले आहे, त्यांनी सांगितलं पुढे जर स्वच्छ पाणी आहे त्यापेक्षा, सो तिकडचं पाणी घ्यायला जाते. तर जाऊयात फटाफट ते पाणी बघूयात. फायनली मित्रांनो, त्या टाक्यापासून वापस पुढे आलो, 200 मीटर पुढे अजून, आणि हे टाकं भेटलं आहे. आता हे पाणी घेतो मी पिण्यासाठी. हे जरा स्वच्छ वाटते पाणी, तर हे पाणी पिऊ शकतात बिकॉज ह्याच्यात मच्छी आहेत, आणि मच्छी असलेलं पाणी नेहमी स्वच्छ असतं. तर फटफट भरूयात बॉटल्स आणि निघूयात परत. आपले मित्र वाट बघतायत. तर मित्रांनो, फायनली आपल्याला पाणी भेटलेलं आहे, सो आज आपण जेवण बनवू शकतो. तर चला फटाफट जाऊयात. वरती पण जायचं, 4:30 झालेत. वरती जाऊन सनसेट एन्जॉय करायचं आहे, वापस गुफा शोधायची आहे, गुफेत टेंट लावायचं आहे. तर बघूयात मित्रांनो किती टाईम लागतं अजून. पाणी चांगलं आहे, स्वच्छ आहे पाणी. दीदीला वाटलं हे पाणी पिण्यायोग्य नाही आहे, पाणी खूप छान आहे, पिऊ शकतो. थंडगार पाणी आहे मित्रांनो, एकदम थंडगार पाणी. तर मित्रांनो, मस्त फायनली भेटलं पाणी, आणि आता फास्टमध्ये निघत बिकॉज मित्र अर्धे पोचले टॉपला आणि मी इथेच आहे. आपल्याला खूप मोठा डिस्टन्स कव्हर करायचं आहे. मस्त पाणी भेटलं थोडंसं, पण अर्ध्या बॉटल आपल्या वरती आहेत अर्ध्या मित्रांकडे. आणि मला शोधायला आपले 2 मित्र, 2 पांडू झालेले आपले खास जिगरी. हेच असते मित्रांची दोस्ती मित्रांनो. ते मला शोधायला वापस तेवढा लांब आले, पण मला असं वाटतं की अर्धा मधून असं जायला पाहिजे होतं. मी तिथून उतरलेलो खाली. चला तिथून जातो आता तरी पण पुढे, आणि वरती चढतो. फटाफट जाऊयात. मस्त नशिबाने साथ दिलाय म्हणून पाणी भेटलं थोडंसं. ॲक्च्युली जेवढं बॉटल होतं तेवढं मी भरून आणण्याचा प्रयत्न केला. पुन्हा आपल्याला पाणी लागणार बिकॉज पाणी कमी आहे आपल्याकडे. तर थोडंसं राहिलं आता. सनसेट एन्जॉय करत तिथेच राहिलं टॉपला. मित्र आपले आहेत. एकदम 5 ते 10 मिनटात आपण वरती टॉपला पोहोचू. जाऊयात आणि सनसेट एन्जॉय करूयात. नंतरचं पुढचं नंतर बघूयात. टॉपवरती पोचलेत आणि व्ह्यू बघा वरचा मंदिराचा. आणि इथं भगवा थोड्याच वेळात सनसेट होईल. सनसेट असे वाट बघूयात. आणि बाजूचा व्ह्यू बघा, कडक एकदम जबरदस्त वाटते. तर मित्रांनो, महाराष्ट्रातलं 2nd हायेस्ट पीक आणि महाराष्ट्रातल्या किल्ल्यांमध्ये 1st हायेस्ट किल्ला असा एकदम टॉपचा सालेर किल्ला. आता आपण सालेर किल्ल्याच्या टॉपला आहे, आणि मागे इथे परशुरामांचं मंदिर आहे छोटंसं टॉपचं, आणि इथे बाजूला भगवा आहे मित्रांनो. खूप मस्त वाटतंय. आता थोड्याच वेळात, आता 5:20 झाले, थोड्याच वेळात सनसेट होणार आहे, ज्याच्यासाठी आता आपण इथं बसलो आहे. मग नंतर आपण खाली जाऊ, टेंट सेट करायला बघूयात. खाली गुफा आहे तिकडे, तर त्या गुफेजवळ जाऊन तिकडे खाली पाण्याची टाकी आहे. जी पाण्याच्या टाकीतनं मी पाणी भरून आणलं. आता ती तिकडे खाली आहे, एकदम लांब आहे अशी, एकदम ती इथून एवढूशी दिसते अशी, एकदम एवढूशी. त्या साईडला कुठे गुफा आहे तिथं आपण टेंट सेट करूयात, आणि मग रात्री मस्त जेवण वगैरे बनवूयात, काहीतरी खाऊयात पोट भरून, आणि आराम करूयात. आणि उद्याचा सनराईज तिकडे एन्जॉय करूयात मित्रांनो. तिकडे मस्त परशुरामाचं मंदिर एकदम टॉपचं. आतमध्ये जाऊयात, थोडं दर्शन घेऊयात. पादुका आहेत असे पाय. मस्त मंदिराच्या बाजूनी मागच्या साईडला इथे सनसेट होणार आहे. मित्रांनो, मस्त एकदम सनसेट झाला, आणि आता बघा मी एकदम जॅकेट वगैरे घालून रेडी झाले बिकॉज खूप थंडी आहे इथं. आता एकदम असे आणि पूर्ण कुडकुडी भरले आता.
ते सर्व मागे बघताय सर्वजण रेडी आहेत एकदम जॅकेट विकेट घालून बिकॉज एकदम कुडकुडीत तर बघा कृष्णाला बघा मस्त एकदम थंड थंड हवा लागते बर्फापेक्षा पण थंड हवा लागते मित्रांनो मस्त ऑलमोस्ट झालाय जाऊयात आता खाली पूर्ण फटाफट जाऊयात बिकॉज आपल्याला टेंट सेट करायचं आहे वापस पाण्याच्या बॉटल अजून फिल करून आणायला लागतील बिकॉज पाणी कमी आहे अजून पण आपल्याकडे रात को सोने नहीं देगा देखो मैं फुल थंडी आहे वाय थंडी आहे मित्रांनो फुल थंडी आहे इकडे सालेर फोर्ट मित्रांनो एकदा नक्की विजिट करा इकडे आणि तुम्हाला माझा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये मेन्शन करा मित्रांनो आता मस्त जेवण वगैरे बनवा टेंट सेट करूयात आणि उद्या सकाळचं बघूयात मित्रांनो तर चला फटाफट जाऊयात अमित भाई नीचे चलो 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 भाई नीचे चलो भाई एक्साइटमेंट है वाढायला चाय पिले काय भाई चलो लेट्स गो तुम्हाला चहा बनवून घालतोय चलो तर मित्रांनो आता आम्ही खाली उतरत चाललोय अंधारातून टेंट सेट करण्यासाठी इकडे पाण्याची टाकी आहे पुढे त्या साईडला चाललोय सध्याला तर अंधारातनं चाललोय इकडून असं अंधार वाढत चाललंय आता जस्ट 6:30 झालेत संध्याकाळचे आणि खूप मित्र एकदम अंधारातनं चाललेत आता खाली एक 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 करून तर मित्रांनो मस्त आता प्रणयने मस्त चाय बनवलेली आणि चाय पिवला आम्ही आणि आता सर्व मित्र हेल्प करतायत कांदे बटाटे सर्व कोणी धुवून देत आहेत कोणी कापतोय सर्व काही तांदूळ साफ करतायत टेंटच्या बाहेर फुल खाना बिना पका रे चूल्हा भी जलाया बाहर पानी गरम कर रहे पीने के पिण्यासाठी पाणी गरम करतायत मित्रांनो मध्ये कडामध्ये जर आतमध्ये जाऊयात जेवण बनवायचं सब लोग हे मित्रांनो मस्त एकदम आता खिचडी रेडी होईल मस्त जेवूयात आणि थोडा आराम करूयात रेस्ट करूयात गप्पा गोष्टी करून तर चला सकाळी भेटते मित्रांनो आज जेव्हा वरतून येत होतो ना मंदिरापासून खाली इथे खूप असं घसरत गुंडी सारखा रोड होता छोटा होता ना पाय एकदम घसरत होता अक्षरचा पाय घसरत होता काय नाही आता खाऊयात मस्त मध्ये आणि आराम करूयात चला सकाळी भेटते मित्रांनो सनराईजला 1 किलो 200 ग्राम होते गुड मॉर्निंग मित्रांनो सकाळचे वाजलेत 6:15 मी उठलेलो 5:45लाच थोडं मी सर्व शूज वगैरे घालत होतो सर्व शूज वगैरे काढून वगैरे आणि मॉर्निंगला बघा रात्री टेंट आपला एक टेंट तुटला आहे अक्षरशः आता क्लिअर दिसतोय की नाही माहीत नाही मी नंतर तुम्हाला क्लिअर दाखवतो हा टेंट त्याचे स्टिक तुटले एकदम रात्री एकदम खतरनाक हवा होती आणि आता आपण 7 जण आहेत त्यातले 4 जण उठलोत आपण प्रणय जतीन कृष्णा आणि मी आपण सनराईज एन्जॉय करायला जातो आता तर सनराईज बघूयात मित्रांनो फटाफट हा सनराईज एन्जॉय करा आणि पुढे दाखवतो तुम्हाला टेंटची अवस्था काय झाली रात्री आपली बाकीचे टीम मेंबर्स पण तोपर्यंत उठतील तर फटाफट जाऊयात आपण आता वरती वापस जात नाहीये तर आपण डोअरकडे जातोय जो आपण 4था डोअर बघितलेला तिकडून सालोटा बसलो येताना तर त्या डोअरकडे जातोय सनराईज एन्जॉय करण्यासाठी मस्त एकदम थंड थंड हवा आहे खूप काय अंगावरती घेतलंय जॅकेट वगैरे घातलंय मफलर पण घेऊन आले हवाला तर सनराईज बघूयात मागे एकदम ऑरेंज झालंय पण तिकडे पण ऑरेंज झालंय तर मला वाटतं तिकडे होतंय काय सनराईज एकदा चेक करूयात आणि सनराईज एन्जॉय करूयात मित्रांनो मित्रांनो व्ह्यू बघा काय कडक झाला एकदम सनराईज झाला पण एवढा काही खास नाही झाला सनराईज पण मस्त वाटला जाऊ द्या आणि आजूबाजूचा व्ह्यू मित्रांनो आणि वरती हायेस्ट टॉप आपलं काल जाऊन आलो आपण मस्त मजा आली एकदम सनराईज एन्जॉय केला थंडी इकडे हवा बघा काय जबरदस्त हवा आहे आणि हवेचा फोर्स एवढा आहे ना रात्री आपल्या टेंटचे स्टिक तुटले दाखवतो कडकमध्ये आणि आता सनराईज एन्जॉय केला आहे आपण बघितलं आता सूर्य असं एकदम तापलं एकदा सूर्यदेव तापलेत आता असे एकदम जसं आपण एक्सपेक्ट केलेलं तसं झालं नाही पण काही हरकत नाही मस्त वाटलं एकदम
थोडं फोटोशूट वगैरे केले. आता जाऊयात फटाफट टेंटकडे वापस, बिकॉज इथून 10 मिनटं चालावं लागतं टेंटकडे जायला. आपण दरवाजाच्या इथं आलेलो, वापस पाण्याच्या टाकीजवळ जायचं आहे. तिकडे जाऊन दाखवतो तुम्हाला टेंट कसा तुटला आहे तो. रात्री फुल हवा होतं मित्रांनो. रात्री 1 वाजेपर्यंत थोडंसं डोळा लागला, नंतर रात्रभर मला झोप नाही लागली. तिकडे मी जागाच होतो ऑलमोस्ट रात्री. तर चला जाऊयात फटाफट. तर मित्रांनो, काल रात्री आपण वरनं आलो. आपण ॲक्च्युली गुफा शोधत होतो, पण ती गुफा तिथे कोपऱ्यात आहे. तिथं वरती बघा, इथं गुफा आहे ती. रात्री जर तुम्हाला स्टे करायचं असेल तर वरनं असं येता तिथंच गुफा आहे ती. वरनं येताना लेफ्टलाच लागते आणि वरती खालच्या वरती जात आहे तर राईटला लागते. तर आपण तिथं टेंट सेट केलेले आणि तिथून इथे असं इथे गुफा आहे. जर का तुम्ही दरवाजापासून येते ना असं वरती जाऊन, तर वरनं येऊन असं इथं ह्या साईडला खाली इथे गुफा आहे. तर जर कोणाला इथं आल्यावरती स्टे करायचं असेल गुफेमध्ये तर गुफा तिकडे आहे मित्रांनो. काल आम्हाला भेटत नव्हतं, आम्ही खूप शोधली गुफा स्टार्टिंगला, पण ती अशी आतमध्ये येते बरोबर, अशी डोंगराच्या मधोमध्ये एकदम, तर म्हणून भेटली नाही. तर गुफा तिकडे आहे मित्रांनो. तर आता जाऊयात आपण फटाफट जिथं आपले टेंट सेट केलेत. मस्त फ्रेश वगैरे होऊयात, काय ते बनवून खाऊयात, नाश्ता करूयात आणि मग आपण पूर्ण गड फिरत किल्ला फिरत खाली उतरायला सुरुवात करूयात. आपण सालेरवाडीमध्ये खाली उतरणार आहेत. तर चला खाली जाऊयात फटाफट. हा गंगासागर तलाव आहे मित्रांनो आणि गंगासागर तलावाच्या बाजूलाच देवीचं मंदिर आहे हे छोटंसं. टेंट बघा आपला, ह्या टेंटमध्ये आपण झोपलेलो आणि ह्या टेंटमध्ये आबाई वगैरे 4 जण झोपलेले. त्याची स्टिक बघा, एकदम खतरनाक तुटलं स्टिक. एवढा हवेचा फोर्स होता एकदम जबरदस्त. आणि इथं ही पाण्याची टाकी आहे ज्याच्यात पिण्यायोग्य पाणी आहे. तर मित्रांनो, आता 10:15 झालेत आणि मस्त बॅग वगैरे पॅक केले, टेंट वगैरे सर्व पॅकअप करून सर्व आपलं हे इकडे आपण टेंट सेट केलेलं, इथं सर्व क्लीन करून आता निघालो आहेत. आणि जसं दाखवलं तुम्हाला तिथं गुफा आहे, असं इथूनही वरती जाता येतं. तिथं मंदिर आहे परशुरामांचं आणि ह्या टाकीतलं पाणी पिण्यायोग्य आहे मित्रांनो. जर तुम्ही कधी इथं स्टेचा प्लॅन करत असाल आणि तुम्हाला कधी पाण्याची आवश्यकता लागली तर या टाकीतलं पाणी बिंदास पिऊ शकता मित्रांनो. आणि सर्व कचरा वगैरे आपण भरून घेतला आहे. काल त्या फोर्टवरती पण, सालोटावरती पण कोणी कचरा केलेला, तो कचरासुद्धा आपण उचलून आणला आहे. आणि आपण जे आपल्या प्लेट्स घरातूनच घेऊन येतो, स्टीलच्या प्लेट्स ज्याच्यात आपण जेवण वगैरे करतो, चमचा वगैरे आपण घेऊन येतो, म्हणून आपला कचरा होत नाही जास्त. तर तुम्ही देखील असे स्टीलच्या प्लेट वगैरे कॅरी करा की जेणेकरून कचरा होणार नाही गडावर. तर जाऊयात आता फटाफट. आपण निघालोत, आपले मित्र पण निघालेत. आता आपण सालेरवाडीला उतरणार आहेत मित्रांनो. आपण सालोटा करण्यासाठी वाघंबेपासून स्टार्ट केलेलं, सालोटा केला, सालेर केला. आता असं बघत तिकडे काय काय बघण्यासारखं आहे ते सर्व दाखवतं पूर्ण. आणि आपण सालेरवाडीला उतरणार आहोत. तर जाऊयात फटाफट, बघूयात तिकडे कसं व्ह्यू आहे काय. इथून असे खूप सारे छोटे छोटे सुलके दिसतात मित्रांनो, खूप सारे गडकिल्ले दिसतात इथून. तर मित्रांनो मस्त आहे एकदम. आता तिकडून पाण्याच्या इथून आलो टाकीपासून आणि इथे एक असं तटबंदी आणि इथून दरवाजा आहे खाली जायला सेम. तर ह्या दरवाजाने आपण खाली जाऊयात फटाफट आणि खाली उतरूयात. मित्रांनो मस्त एकदम. आता ह्या तटबंदीवरती उभा आहे मी आणि हवा बघा, इकडे सुद्धा हवा एकदम जबरदस्त आहे. आणि आता जगदीश जिथून जाते तिथून आत खाली दरवाजा असा, आणि ह्या दरवाजा असं इथून मी जिथून उभा आहे तिथून असं खाली इथून निघतो. तिथं आबैदा वगैरे खाली चालल्यात आणि असं फिरून आपल्याला हा रूट असं फिरून एकदम तिथं समोर बघा छोटी तटबंदी एवढीशी दिसते बघा. आपल्याला पूर्ण असा हा रूट असा पॅच कंप्लीट करून तिकडून मग खाली असं वापस त्या साईडने खाली उतरत आपल्याला गावात जायचं, सालेरवाडी गावात. तर जाऊयात आता फटाफट एकदम उतरूयात आणि बघूयात सालेरवाडीकडे जायला किती टाइम लागतो आपल्याला. काय एंट्री करतोय जस्ट खाली दरवाजा आहे. मस्त एकदम व्ह्यू एकदम कडक वाटते दरवाजा बघून. असे एकदम इथं खांब पण आहेत, खांबांचा दगड असे पडक्या अवस्थेत आहेत वरचे थोडेसे. इथून खाली जायचंय. तर मित्रांनो सर्वजण काय करतात
सालेरवाडीवरून ट्रेक स्टार्ट करतात, सालेर फोर्ट करतात, त्यानंतर सालेर किल्ल्याकडून खाली उतरून सालोटा किल्ला करतात. आपण उलटा केलं ॲक्च्युली. आपण सालोटा केला वाघंबेपासून. सालोटावरनं आपण सालेरवरती आलोत आणि आपण सालेरवाडीकडे चाललेत. आता थोडेसे माकडे दिसलेत खाली. कालपासून माकड नव्हते एक पण, आता दिसतात खाली माकडे आहेत. इथून पहिला फटाफट निघूयात. लास्ट टाइम हरिहरला माकडांनी अटॅक केलेला बॅगवरती. पुन्हा बॅगचं सामान खायचं सामान काढत होते बॅगमधून. म्हणून आता हे रुको रे वहाँ पे मेरे लिए. तर थोडंसंच खाली आलो आणि अजून एक दरवाजा लागला इथे असा पुढे. आणि इकडे माकड आहेत दोन्ही साईडला. तो का माकडं, तिथं पण एक माकड आहे आणि तो एक वरती जातोय, तो बघतोय. आणि इथून एक दरवाजा लागलाय वापस एक पुन्हा. हा दरवाजा आता खाली. हा दुसरा दरवाजा मित्रांनो लागलाय वरून येऊस तर. हा दुसरा दरवाजा आहे आणि पुन्हा एक दरवाजा लागलाय खाली, तिसरा दरवाजा असं. पटपट ओ वाव. इथे मित्रांनो बघा एक गुफा आहे, एकदम कडक गुफा आहे ती. खाली असं बघायला गेलो ना, खाली मोठी आणि आतमध्ये कोरलेलं पण आहे. थोडासा पूर्ण कोरलेली गुफा आहे ती. बघा आतमध्ये मस्त झोपू पण शकता आरामात किंवा बसू शकता आतमध्ये जाऊन. पावसाच्या टायमाला वगैरे यूज होईल ती खूप बसण्यासाठी वगैरे. त्या टायमाला मित्रांनो असं कोरून एकदम बनवलेलं. तिथं आतमध्ये सैनिक बसायचे की जर अटॅक झाला तर लगेच सेफ्टीसाठी इथूनच प्रत्युत्तर देता आलं पाहिजे म्हणून. तर बघा किती कातला कोरून एकदम बनवलेलं आहे मित्रांनो हे. त्या टायमाचं स्ट्रक्चर एकदम ऑसम. क्या है जो अंकल आपका? 68 नाइस. आपके एज में हम लोग भी करने का कैपेसिटी है सच में. गुड. कहाँ से? मुंबई. यस मुंबई. आप कहाँ से हो? गुजरात से. अच्छा मुंबई में कहाँ से? तो मुंबई में चेंबूर. हर एक अलग अलग प्लेस से. हाँ अलग अलग प्लेस से आए हैं. जैसे वो है कांदिवली से. वो तो अलग ग्रुप है. बरसात से आया है. अच्छा अच्छा चलो मिलते हैं. मिलते हैं. थैंक यू. मजा आया आप लोग को देख के. अच्छा बहुत अच्छा लगता है एक्चुअली ऐसा देखने के बाद. थोड़ा ही है, अभी ज्यादा नहीं है, थोड़ा ही है. तर मित्रांनो आता बघितलं तुम्ही फुल ते काका लोक आलेले. ते ऑलमोस्ट 50+ होते आणि एक काका होते ते 68 इयर्सचे होते. मस्त एकदम. मनात असंच आहे की एज किती पण होऊ द्या, एज इज जस्ट नंबर मित्रांनो. एक एक नंबर असतो तो, पण मनात असेल तर सर्व काही करण्याची इच्छा असते. तर माझं पण मनात आहे की आम्ही लोक पण जसं माझा ग्रुप आहे किंवा मी, तर आम्ही नेहमी असंच लाईफ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत ट्रेक करत राहायला पाहिजे, खूप फिरत राहायला पाहिजे आणि लाईफ एन्जॉय करत राहायला पाहिजे मित्रांनो. आणि तुम्ही पण अशीच लाईफ एन्जॉय करत राहा फुल. आणि जर कोणाला नसेल जमत असं एकदम प्रॉपरली पॉसिबल नसेल होत तर माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही हे लाईफ एन्जॉय करा मित्रांनो. मला आवडेल. आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग व्हिडिओ इथपर्यंत. तर पुढे जात राहूयात आपण सेम कंटिन्यू. चला थोडं खाली आल्यावरती इथे एक तलाव पाण्याचा टाका लागला असं. आणि तटबंदी बघा एकदम जबरदस्त तटबंदी आहे बाजूला अशी. आणि काल रात्री आपण तिथून वरती बघा तिकडे कॉर्नरला परशुरामांचं मंदिर आहे वरती, तिथून ही तटबंदी बघत होता आपण. मस्त वाटते. मस्त निघालो एकदम. आता पुढे आता खालच्या असं तटबंदी लागले पूर्ण बाजूने तटबंदी. आता तटबंदीपासून पुढे एक दरवाजा दिसतोय मला, दरवाजा दाखवतो. पण कालपासून मित्रांनो जसं मी बोललो एकही माकड किंवा एकही पक्षी असं दिसलं नाही.
पण आता मला इथं माकडे दिसतात, तटबंदीवरती बसलेत एकदम. तर हे माकडे इथं बसलेत असे, आणि खूप सारे. आणि हा दरवाजा आहे मित्रांनो पुढे जायला. ऑलमोस्ट 4था दरवाजा लागला आपल्याला, आणि इथे पण एक दरवाजा आहे 5वा. मस्त. इथून आतापर्यंत आपण 6 दरवाजे उतरलो खाली तटबंदीपासून वगैरे, आणि आता पायवाट लागले खाली जाण्यासाठी. तर आता टाइम वेस्ट न करता फटाफट उतरतो मित्रांनो. आता 11:15 झाला, ऑलमोस्ट 1 तास झाला आपण इथपर्यंत येऊस. तर आता खाली अजून जाऊसं किती टाईम लागले ते सांगतो मित्रांनो. पूर्ण व्हिडिओ पूर्ण पाहत राहा. जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि माझ्या इंस्टाग्राम आय डीलाही फॉलो करा. माझं इंस्टाग्राम आय डी आहे amitbhave08. आणि लाईफ एन्जॉय करत राहा मित्रांनो, प्रवास करत राहा. तर जात राहावेत पुढे पुढे. छोटे छोटे काटे जे आहेत हे काट्यांचे झाडं आहेत ना, हे त्यांचे काटे लागतात एकदम हाताला वगैरे. तिथे लागले मला 2-3. तुझा समोरून चालायचं आहे मधनं. झालं आता पोचत आलो आहेत ऑलमोस्ट. फटाफट थोडंसं इथं गावात फ्रेश होऊयात, आणि मग आपण परतीच्या दिशेने जाऊयात. तर मित्रांनो ऑलमोस्ट खाली पोचत आलेत आता, आणि माझ्या मागेच साल्हेर किल्ला मित्रांनो. 1 तासाआधी आपण एकदम टॉपला होतो, आणि आता एकदम खाली आलोत. आता जाऊयात गावात. समोरच माझं गाव दिसतंय मला, एकदम मस्त गाव वाटतं इथून पण. फटाफट गावात जाऊयात, थोडं फ्रेश होऊयात. गाडीवाला दादांना कॉल करून फटाफट निघूयात. 1 तास 45 मिनटं लागले खाली उतरायला, आणि खूप मजा आली ॲक्च्युली. सालोटा आणि साल्हेर दोन्ही पण किल्ले खूप ऑसम आहेत. साल्हेरला टॉपवरनं जे व्ह्यू दिसत होता मित्रांनो, खरंच असं न विसरणार असं कधी विसरू नाही शकत आम्ही एक क्षण जे आम्ही आता एन्जॉय केले. तर मित्रांनो तुम्हाला माझा हा व्लॉग इथपर्यंत आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. आणि ह्या किल्ल्यावरती येण्याचा प्लॅन करत असाल तर पाणी जास्त कॅरी करा, बिकॉज ट्रेक मोठा आहे. पाण्याची टाकी एकच आहे साल्हेर किल्ल्यावरती, ज्याचं पाणी पिण्यायोग्य आहे जसं मी दाखवलं. तर पाणी जास्तीत जास्त कॅरी करा, आणि जर थंडीमध्ये येण्याचा प्लॅन करताय तर चांगलंवालं जॅकेट वगैरे कॅरी करा, बिकॉज खूप हवा आहे वरती, खूप थंड थंड हवा आहे, आणि फुल फोर्सने हवा लागते. तर चला मित्रांनो, आजचा माझा हा ब्लॉग इथेच थांबवतो, आणि पुन्हा लवकरच नव्या ॲडव्हेंचरस ब्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय, टेक केअर, काळजी घ्या मित्रांनो, आणि लाईफ एन्जॉय करत राहा, आणि प्रवास करत राहा मित्रांनो, थांबू नका. तर चला भेटूयात लवकरच.